नमस्कार नागरिकांनो, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. 28 तारखेला अचानक दादांचा विमान अपघातात मृत्यू झाला त्याच महाराष्ट्राला पहिला धक्का बसला होता. पण आज तब्बल 7 दिवसांनी महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला आहे. कारण या अपघाताविषयी एक अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे ज्याने महाराष्ट्र हादरला आहे. ज्यावेळी या विमानात बसलेल्या लोकांची खरी यादी समोर आली त्यामध्ये विमानात 6 जण बसले होते असे सांगण्यात आलं होतं. पण अपघाताच्या ठिकाणी मृतदेह फक्त 5च सापडले. मग तो 6वा व्यक्ती गेला कुठे? तो व्यक्ती वाचला का? आणि जर तो वाचला असेल तर मग तो कोण होता? तो पायलट होता की खुद्द दादाच वाचले आहेत? हे दुर्दैवी प्रकरण घडून 7 ते 8 दिवसांचा कालावधी उलटला आहे. पण आज अचानक एक अशी माहिती समोर आल्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कालपर्यंत टीव्हीवर सांगितलं जात होतं की विमानात 5च जण होते आणि 5 जणांचे मृतदेह सापडले. दादांची ओळख पटण्याचं कारण म्हणजे फक्त त्यांच्या हातातील घड्याळ होतं. कारण तिथे उपलब्ध असणारे जे मृतदेह होते त्यांची ओळख पटवणं अत्यंत कठीण होतं. दादांवर अंत्यसंस्कार होऊनही बरेच दिवस झाले आहेत. सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन त्यांच्यासोबत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबांचे सांत्वनही केले आहे. पण आताशी धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं आहे. कारण कोणाचाही विश्वास बसत नाहीये. कुणी विचारही केला नव्हता अशी बातमी समोर आली. त्यामुळे कालपर्यंत ज्या ज्या बातम्या टीव्हीवर दाखवल्या गेल्या, पेपरमध्ये जे छापून आलं होतं ते सगळं आता खोटं ठरलं आहे. कारण एक असं सत्य समोर आलं आहे जे यापूर्वी कधीच दाखवले गेले नाही. विमानात 6 जण होते आणि बॉडी फक्त 5च मिळाल्या. मग तो 6वा प्रवासी कोण होता? तो वाचला का? आणि जर वाचला असेल तर त्याचं नाव काय हे देखील आता समोर आलं आहे. कारण गेल्या 5 दिवसांपासून तपास पथके अत्यंत गतीने तपासचक्र फिरवत होती. या चौकशीत 5 अत्यंत महत्त्वाचे पुरावे मिळाले आणि काल अखेर त्या मुख्य संशयिताला वेढ्या ठोकण्यात आल्या. 6 तासांच्या कसून चौकशीनंतर तो संशयित पोपटासारखा बोलू लागला. त्यांनी या दुर्घटनेबद्दल अशी काही विधाने केली की संपूर्ण प्रकरणाचा रोखच आता बदलला आहे. कालपर्यंत पूर्ण महाराष्ट्र शोकाकुल होता. पण आज जे समोर आले आहे ते कल्पनेच्या पलीकडचे आहे. जर व्यक्तींच्या गणनेत तफावत आढळली असेल, जर एखादा माणूस घटनास्थळावरून गायब झाला असेल तर मग हा खरोखर अपघात होता की घातपात? 28 जानेवारीची ती काळ रात्र आणि आजचे हे 6 दिवस. गेल्या 5 दिवसांपासून तुम्ही मीडियामध्ये पाहत होता की ही एक दुर्दैवी घटना आहे. पायलटची चूक झाली, धोके जास्त होते किंवा तांत्रिक बिघाड झाला. टीव्हीवर सांगण्यात आले की विमानात 5 जण होते आणि 5 जणांचे मृतदेह मिळाले. आपण सर्वांनी ते खरं मानलं. पण आज 7व्या दिवशी एक अशी विचलित करणारी बातमी समोर आली आहे ज्याने या संपूर्ण घटनेचा इतिहासच बदलून टाकला आहे. अशी माहिती जी आज स्पष्ट होणार होती, ज्याचा अंदाज पहिल्या दिवशी कोणालाच आला नव्हता. कारण प्रत्येकाला वाटत होते की जे दिसतंय तेच अंतिम सत्य आहे. पण आज जेव्हा तपास पथकांनी ती गुप्त फाईल उघडली तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. प्रश्न उपस्थित झालाय की जर विमानात 6 जण चढले होते तर मग 5च मृतदेह का सापडले? तो 6वा इसम कोण होता? की तो या मृत्यूच्या सापळ्याचा मास्टरमाइंड होता जो वेळेपूर्वीच विमानातून पसार झाला? अजितदादांची ओळख एका जळालेल्या घड्याळावरून पटवण्यात आली. पण ते घड्याळ खरोखर त्यांचेच होते का? आज या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसापासून ते आजच्या 7व्या दिवसापर्यंतचा असा प्रवास करणार आहोत जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल की आपण ज्याला ॲक्सिडेंट समजतोय ते काहीतरी वेगळीच कारस्थान तर नाही ना. 28 जानेवारी सकाळी 8:45 बारामतीच्या आकाशात लियाजेट 445 विमान गिरत्या घालत होते. अचानक एक भीषण आवाज झाला आणि आगीचा गोळा जमिनीवर कोसळला. पहिल्या दिवशी सर्वांना वाटले हा केवळ तांत्रिक बिघाड आहे. टीव्हीवर सांगितले गेले की खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही. पण आज उघड झालेल्या माहितीनुसार त्या दिवशी वातावरण लँडिंगसाठी एकदम योग्य होते. मग विमान हवेतच 5 वेळा ताप उठले. सुरुवातीला जे दडवले गेले ते आज भयानक वास्तव म्हणून समोर येत आहे. 29 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र अश्रू गाळत होता. दादांवर अंत्यसंस्कार झाले. पण त्याचवेळी विमानतळाच्या मॅनिफेस्टमध्ये प्रवासी यादीत फेरफार केला जात होता. पहिल्या दिवशी यादीत 6 नावे होती. दुसऱ्या दिवशी ती 5 कशी झाली? का कोणीतरी जाणीवपूर्वक त्या 6व्या व्यक्तीचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला? तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणांनी तपासाची दिशा बदलली. त्यांना 5 असे पुरावे मिळाले जे अपघाताच्या थेअरीला खोटे ठरवत होते. आता हे पुरावे सर्व गुपिते उघड करणार होते. सर्वात आधी ब्लॅक बॉक्स आला होता. पण आजही विदारक माहिती समोर आली. जो असा धक्कादायक खुलासा झाला त्याचा विचारही कोणी केला नव्हता. कालपर्यंत टीव्हीवर दाखवले जात होते की हा अपघात आहे, तांत्रिक कारणे आहेत किंवा काल एका आरोपीला अटकही झाली होती. त्या आरोपीविषयी विविध माहिती दिली जात होती. पण पुरावे जे बोलतात तेच सत्य असते. माणूस खोटे बोलू शकतो पण पुराव्यांवर विश्वास ठेवावा लागतो. पुरावा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. पुरावा जर बोलला तरच आपण ती गोष्ट खरी मानतो. मग मुख्य पुरावा काय होता? काय काय घडले? शेवटी 6 माणसे होती की 5? जर 6 होती तर 5च देह कसे काय मिळाले? मग तो एक व्यक्ती कोण आहे जो सापडला नाही? काय घडली महत्त्वाची घडामोड? अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला आपण आता सुरुवात करतोय. पूर्ण महाराष्ट्राचा काळीज पिळवटून टाकणारी सत्य आता बाहेर यायला सुरुवात झाली आहे. पहिल्या 2 दिवसात जेव्हा अपघात झाला होता तेव्हा लगेच ब्लॅक बॉक्स समोर आला. ब्लॅक बॉक्समधून एक सगळ्यात पहिली एक बातमी समोर आली. एक माहिती समोर आली की माहिती अतिशय वेगळी होती. त्या माहितीमध्ये वैमानिक जेव्हा असा अपघात होणार असतो किंवा जेव्हा अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस तो मेडे असा शब्द उच्चारत असतो.
आता मेडे हा कुठलाही आपत्कालीन स्थितीचा कंट्रोल रूमला देण्यासाठीचा कोडवर्ड असतो. आता एवढं सगळं होत असताना तो कोडवर्ड दिला नाही हा महत्त्वाचा मुद्दा तर तिथे आलाच होता, पण तिथे ओ शेट असा शब्द बऱ्याच वेळा काही अनाकलनीय घडल्यावर बऱ्याच वेळा वापरला जातो हे आपल्याला माहीतच आहे. पण सुरुवातीला वाटलं होतं की हा तांत्रिक बिघाड होता की खरंच वैमानिकाला समजलं होतं की आपला अपघात होणार आहे. यावर प्रश्न निर्माण करणारी माहिती दुसऱ्या दिवशी समोर आली होती. दुसरा दिवस संपला. तिसऱ्या दिवशी या प्रकरणाचे 5 पुरावे समोर आले की पुरावे खूपच भयानक होते, ज्यामध्ये वैमानिकाचा इतिहास चेक करण्यात आला. तो वैमानिक तब्बल 3 वेळा त्याला मद्यपान करून विमान चालवताना सापडल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आलं होतं ही माहिती समोर आली आणि त्यामुळे संशयाची सुई मग या वैमानिकावर घसरली. असतानाच पुढे काही दिवसांतच एका आरोपीला याच्यामध्ये अटक करण्यात आली. तो आरोपी दिल्लीमधून त्याला अटक करण्यात आली होती. दिल्लीमध्ये एक विशेष तपास पथक रवाना झालं होतं. एका ठिकाणी छापा टाकून त्यांनी एका ऑफिसमध्ये गेल्या. तिथे पाहिलं तर ते ऑफिसला टाळ्या लावल्या होतं, शटर डाऊन होते. पण पोलिसांनी जबरदस्त सापळा रचून त्या आरोपीला अटक केली. ते आरोपीची कसून 6 तास चौकशी झाली आणि त्या चौकशीत आरोपी फुटला. मग तो आरोपी कोण होता, त्याला दिल्लीतून का अटक झाली? घटना तर महाराष्ट्रात झाली होती. बारामती मुंबई फ्लाईटमध्ये ही घटना घडली होती. तर मग दिल्लीतून का अटक झाली हा प्रश्न समोर येत होता. तर दिल्लीत अटक झाली होती या विमान कंपनीच्या मालकाला. त्यांनी तिथे खुलासा केलाच होता, पण तेवढ्यात आज जी सगळ्यात भयानक माहिती समोर आली ती म्हणजे 6 लोकांची. 6 लोक होते तर मग 5च मृतदेह सापडले. तर मग एक जण तिथून मिसिंग कसं काय? आणि मग जर मिसिंग आहे तर ते कोण आहेत हा महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी आता समोर येणार होता. आणि इथूनच या प्रकरणाची सगळी बाजू पलटणार होती. संपूर्ण महाराष्ट्र डोळे लावून बघत होता की कधी या प्रकरणाची सत्य बाजू समजेल. पण खरंच यात 6 माणसं होती आणि 5च मृतदेह सापडले अशा प्रकारची वेगळीच माहिती समोर आल्यामुळे या प्रकरणामध्ये आणखीन चर्चा सुरू व्हायला सुरुवात झाली होती. मग खरंच कोण होता तो 6वा व्यक्ती? काय नाव आहे त्या व्यक्तीचे? हे माहिती आता उघड होणार आहे. खरं तर संशय याच्याहून वाढला होता की ज्यावेळेस हे मृतदेह तिथे होते तर त्यांची ओळख पटवणं अशक्य होतं. मात्र आज अमोल मिटकरींनी विचारलेल्या एका प्रश्नाने संपूर्ण यंत्रणेला घाम फोडला आहे. ते विचारतात की जर विमानाचा पोलाद आणि सोन्यासारखा धातू आगीत वितळला तर ते घड्याळ सुरक्षित कसं उरलं, की मग त्या 6व्या सावलीने पुराव्याचा भाग म्हणून ते मुद्दाम तिथे ठेवलं होतं. मित्रांनो, आपण आता अशा वळणावर आहोत जिथे विखुरलेले सर्व दोहे एकमेकांना छेदत आहेत. आज 7व्या दिवशी अजितदादांचे अत्यंत विश्वासू आमदार अमोल मिटकरींनी कॅमेरासमोर येऊन थेट तोफ दागली आहे. त्यांनी जाहीर विचारलं की अधिकृत नोंदणीनुसार 6 जण विमानात असताना माध्यमांनी 5च मृतदेह का दाखवले? तो 6वा प्रवासी अदृश्य झाला की त्याला जाणीवपूर्वक बाजूला केलं गेलं? मिटकरींची शंका म्हणजे राजकारणात उडवलेला एक स्फोटक धुराळा आहे. त्यांनी आणखी एक गुपित फोडलं की ऐनवेळी वैमानिक का बदलण्यात आला होता आणि जो कायम नशीब असायचा त्याचीच निवड दादांच्या प्रवासासाठी का केली गेली? याचे उत्तर आजही सरकारी फाईलमध्ये नाही, पण उघड्यावरची कागदपत्र मात्र सुखरूप बचावली. हे कसे शक्य आहे? मिटकरींच्या मते हा अपघात नसून महाराष्ट्राच्या बुलंद नेतृत्वावर केलेला एक क्रूर सर्जिकल स्ट्राईक आहे. आज 6 दिवस उलटले आहेत. प्रत्येक पहाट जुन्या बातम्यांना खोटं पाडत नवी रहस्य घेऊन येत आहे. पहिल्या दिवशीचे दुर्दैव वाटत होते आज. देह हे गणित सुटल्याशिवाय खरा सूत्रधार समोर येणार नाही. मिटकरींचे हे जळसळीत सवाल आणि तपास पथकाच्या हाती लागलेले ते 5 धागेदोरे सर्व एकाच रहस्याकडे बोट दाखवत आहेत. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं? तो 6वा माणूस नक्की कोण होता? चालत्या विमानातून एखादी व्यक्ती हवेत लुप्त होऊ शकते का? आत्तापर्यंत जे काही समोर आले ते खरोखर अंगावर काटा आणणार आहे. पण एक गोष्ट इथे स्पष्ट करतो की ही माहिती सध्या बाहेर येणारे तर्कवितर्क आणि सूत्रांच्या नावावर आधारित एक शक्यता आहे. आमचा हेतू कोणाच्याही भावना दुखावणे किंवा चुकीची माहिती पसरवून बिलकुल नाही. पण विचार करा, अमोल मिटकरींसारखा जबाबदार लोकप्रतिनिधी जेव्हा पुराव्यांवर प्रश्न उभा करतो तेव्हा प्रकरण गंभीर बनतं. पोलादासारखा धातू वितळला, घड्याळ कसं सुरक्षित राहिलं? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 6 प्रवाशांच्या नोंदी असताना तो 6वा माणूस घटनास्थळावरून कसा गायब झाला? हा निव्वळ योगायोग असू शकत नाही असं देखील त्यांना का वाटलं? आता तुम्हाला काय वाटतंय? हे खरंच कोणाची चूक आहे की याच्यामागे भलतंच काहीतरी जडले? तो 6वा व्यक्ती नेमका कोण असावा असं तुम्हाला वाटतं? शब्द कमेंटमध्ये तुमचं स्पष्ट मत नक्की नोंदवा, कारण की तुमची प्रत्येक कमेंट या विषयावर नवीन प्रकाश टाकू शकतो. अशाच प्रकारची माहिती, विश्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.